हॅलो, हा रतन, अरे तू बघितलं का सगळीकडं? हा, अरे त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलास का रे तू? अरे त्यांचा तू मित्र नाही का? त्यांच्या घरी जाऊन बघ नाही एकदा. का असं करतेस राणी? प्लीज प्लीज माझ्याशी असं तुटक वागू नकोस. कसं सांगू तुला, खूप त्रास होतोय मला. एकदा ऐकून घे ना माझं. मी नाही राहू शकत असं, प्लीज. इंद्रा, राणीचा राग चुकीचा नाहीये रे. ती तुझ्यावर रागवली आहे याला तूच जबाबदार आहेस. ती तुझ्या चुकांमुळे चिडली. आता तिचा राग जाईपर्यंत तुला पेशन्स ठेवावेच लागणार आहेत. तुलाच आता तिला समजावावं लागेल, तिचा राग घालवावा लागेल. हे बघ, तू तुझे प्रयत्न सोडू नकोस इंद्रा. ते सापडले ना की लगेच मला फोन करा, अजिबात थांबू नका. मी काय म्हणतो, आपण हा ऐकते मी. हा बरोबर. हे बघ, तू पोरांना सांग, ठीक आहे? आणि ते सापडले की लगेच त्यांना घरी येऊ नये. हा बस, तू फोन कर. राणी ऐक ना माझं. सर, तुम्हाला कळत नाहीये का? का मध्ये मध्ये करताय तुम्ही? तुम्ही माझ्यावर आणि माझ्या आई बुवांवर अजून उपकार करू नका. मला ना त्रास होतोय आता ह्या उपकारांचा. नाही सहन होते मला. मी त्याची परतफेड नाही करू शकणार आहे. राणी हे बघ, मी तुझा त्रास समजू शकतो. नाही समजू शकत तुम्ही काय. आणि तुम्हाला जर कळत असतं ना तर तुम्ही असे वागला नसतात माझ्याशी. आणि मी का म्हणून ऐकू तुमचं? का वागू तुम्ही म्हणताय तसं? सांगा बरं. मी तुमच्या उपकाराखाली दबून राहावं म्हणून तुम्ही करताय ना हे सगळं? म्हणून तुम्ही हे नाटक करत राहिलात ना आतापर्यंत? आय डोंट अंडरस्टँड, तू का अशी वागतेस? कारण तुम्ही वागलात तसं माझ्याशी. तुम्ही केलात विश्वासघात. अगं हो, मान्य आहे मला, मी चुकलो. त्याबद्दल मी ऑलरेडी तुझी माफी मागितली आहे. पण प्रत्येक वेळी तू तर बस झालं. बघा, आधीच माझे बुवा सापडत नाहीये. मला खूप टेन्शन आहे त्याचं. त्या सगळ्यामध्ये मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असं सॉरी म्हणाल आणि सगळं पहिल्यासारखं होईल? तुमचं हे एक सॉरी ना आता काहीही बदलणार नाही. काहीच पहिल्यासारखं होणार नाही. सगळं ठीक होईल असं वाटतंय का तुम्हाला? तसं होणार नाहीये. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं करून घ्यायची सवय आहे. पण या सगळ्यामध्ये समोरच्याचं मन दुखावलं जातं याचा विचार नाही करत का हो तुम्ही? जाऊ दे, आता ना या बोलण्याला काही अर्थच नाही. आता माझ्या भुवांचं सापडणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना हे नातं जोडायचं, तरी सुद्धा ही गाठ पुन्हा जुळणार नाहीये. सगळं संपलंय. आता फक्त नाटक उरलंय जे तुम्ही करताय. सर प्लीज, आता मी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. साहेबांनी आतमध्ये बोलवले तुम्हाला. हो हो, आले. नाही बाईसाहेब, तसं काय नाही. आहोत तुमचा हात सोडते तुमच्या पुढे. आता बास झालं. आता नाही सहन होते आमच्याच्यानी. अजून आम्हाला तुमच्यासाठी काही करायला लावू नका. तुमच्यामुळे ना खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. गोचिडासारखे जे काही चिकटून बसल्यात ना आमच्या घराला, त्यामुळे खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. अगं काय बोलतेस तू? अहो बरोबर तेच बोलते वहिनी. आपलं काही धर्मदाय संस्था नाहीये. ओ राणीची आई, अजून ना आम्ही तुमच्यावर काही उपकार करू शकत नाही. तुमच्यामुळे खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. माझा इंद्रा कामधाम सोडून यांच्या वस्तीत काय जाऊन राहतो, यांच्या पुढे मागे काय करतो. अहो अजून हवंय काय तुम्हाला? त्याला घरगडी करूनच शांत बसणार आहात का? नाही नाही बाईसाहेब, असं नाही बाईसाहेब. बाईसाहेब, बाईसाहेब आमचं चुकलं. माफ करा, माफ करा बाईसाहेब. हो, ही नाटकं ना दुसऱ्यांसमोर करायची, माझ्या समोर नाही. मालती, अगं ते कुठल्या परिस्थितीत आहे ते तरी बघ ना. यांच्या या परिस्थितीला यांचा नवराच कारणीभूत आहे. आपण काय करणार आहोत? ओ हुकुमाच्या राणीची आई, जरा जरी लाश शिल्लक असेल ना तुमच्यात, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. यापुढे काहीही झालं तरी रडत आमच्या घराची पायरी चढायची नाही.